स्थानिकच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी ही फुटणार, सगळेच स्वबळावर लढणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांकडे आता जनसामान्यांचे लक्ष लागले आहे। या निवडणुकांमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी राहणार की स्वबळावर हे पक्ष लढणार याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। पण मंडळी, सध्याच्या काही घडामोडींनंतर महायुती आणि महाविकास आघाडी देखील स्थानिकच्या निवडणुका एक संघ राहणार नाही असे दिसते। राजकीय अपरिहार्यता असलेल्या ठिकाणीच महायुती व मविया एकत्र दिसतील। बहुतांश ठिकाणी कालचे मित्र आजचे विरोधक असल्याचे चित्र असेल। अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपला पक्ष या निवडणुकात स्वबळावर लढेल आणि तशा सूचना पक्षजनांना देण्यात आल्या आहेत असे सोमवारी सांगितले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस स्वबळावर लढणार असे स्पष्ट संकेत अलीकडेच दिले आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील महायुती मुंबई पालिकेत एकत्र येईल, पण ठाण्यात तशी शक्यता नसल्याचे म्हटले होते। त्याचबरोबर पुणे छत्रपती संभाजीनगरात स्वबळावर लढा असा आग्रह भाजपच्या येथील नेत्यांनी धरला असून इतर पक्षांच्याही दिग्गजांचेही असेच म्हणणे असल्याने स्वबळाचा नारा निवडणुकात दिसेल असे दिसते। विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमधील भाजपच्या नेत्यांना शिंदे सेना व अजित पवार यांच्यासोबत युती नको आहे। नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर या महापालिकांमध्ये भाजपला स्वबळाचे वेध लागले आहे। नगरमध्येही राष्ट्रवादी भाजप शिंदे सेनेला सोबत घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे आता आगामी निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडी अपरिहार्य ठिकाणीच दिसेल, तर बहुतांश ठिकाणी स्वबळावरच सगळे लढतील असे सध्या चित्र आहे।